असू दे आधी. हा चल आता अंजे अंजे काय करतेस? मला बिशी लागावी म्हणून प्रार्थना करते. बाई असं तुम्ही पण मला बिशी लागणं किती महत्वाचं आहे तुम्हाला नाही माहित. अगं एवढं काय खास आहे? या महिन्यात माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे. मला बिशी लागल्यावर मी राहुलला घड्याळ गिफ्ट देणार आहे. हिला घड्याळाची पडली आणि मला फ्रीजची. बघितलं ना धडधड धडधड भडभड भडभड कसला आवाज करतो तो. कधीतरी बर्फ फोकतो नाही तर थंड पाण्याची बोंबच असते. मला जर बिशी लागली ना तर मी आधी ना फ्रीज रिपेअर करून घेणार आहे. वहिनी फ्रीज काय पुढच्या महिन्यात पण दुरुस्त करता येईल. पण लग्नाचा वाढदिवस येणार नाही ना. बिशी मलाच लागली पाहिजे. नाही मलाच बिशी लागणार. वहिनी बरं ठीक आहे बघूया कोणाला लागते. चल हा ठीक आहे चल चल ना उडव ना. हा हा मीच का बाई करते ना. चल हा करते. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. कशाला नाराज होतेस? तुला राहुलला घड्याळच घ्यायचंय ना. मी देते ना पैसे. 500 रुपये देते त्याला घड्याळ घे. तुझ्याकडे येतील तेव्हा परत कर. काय ग? ओ मला तुमचे उसने नकोय पैसे. हा आणि एवढीच बेशी लागली तर पार्टी द्या ना आम्हाला. बरोबर बोलतीये अंजू. पार्टी तर झालीच पाहिजे वहिनी. खूप दिवसात पार्टी नाही केली हो ना. मग तू दे ना पार्टी. मी का पार्टी देऊ? भिशी तुम्हाला लागली ना वहिनी. तुम्हीच द्यायला हवी. हा वहिनी बरोबर आहे. आज तर पार्टी दिलीच पाहिजे तुम्ही वहिनी. हा या ना जेवायला. भानूने मस्त अळूचं फतफद आणि भाकरी केली. हा या. शोभा वहिनी अशी पार्टी देतं का कुणी? मला नको ते तुमचं आळूचं फतफद. मला पण नकोय. ठीक आहे नको तर नको. बघितलं एवढी साधी पार्टी पण त्यांना देता येत नाही आणि मला पैसे द्यायला निघालेले. मला बिशी लागली असती तर दिली असती मी पार्टी. पण मी कुठे म्हटलं की पार्टी देणार नाही म्हणून. मग हो तरी कुठं म्हणलात वहिनी तुम्ही. मग देताय ना आज पार्टी. हा या ना सगळे जेवायला या. काय काय करू सांगा. आता कसं मस्तपैकी छोले बनवा वहिनी. मला तर खीर हवी. माझ्यासाठी बाई आईस्क्रीम. हो चालेल ना. सगळ्यांना अगदी मन भरेपर्यंत जेवायला घालते. या हा सगळे. येतो वहिनी. हा चल शोभे मी पण निघते. अगं तू कुठे चाललीस? मला मदतीला थांब ना जरा. अगं माझी गोळ्या घ्यायची वेळ झालीये आणि तुला माहितीये गोळ्या घेतल्यावर मला झोप येते ग. अरे गोळ्या चुकून चालणार नाही ना. जेवण बनव ना. जेवायला येतेच मी. ही बघ आले. बरोबर मला गरज असते ना तेव्हा हिला गोळ्या आठवतात. आणि ही अंजी काम वाढवून गेले माझं. तयारीला लाग. येतील सगळ्या गिळायला. त्याच्या आधी जेवण तयार केलं पाहिजे. मी कसली पातेली? आव बाई वहिनी झालं का जेवण? हो मग मी आणि भानूने मिळून केलंय. खरंच विश्वासच बसत नाही. नाही म्हणजे विश्वास बसत नाही. तुम्ही जेवण केलं एवढं अगं बाई. चला घ्यायचं का जेवायला? अहो थांबा ना वहिनी. थोडा वेळ गप्पा मारू आणि मग जेऊया आपण. हा चालेल. हा झालं का ग? हो हो झालं ये. तू का मिनिस्टर आहे नाही का? बस खाली. चला ग जेवायचं ना. मी काय म्हणते जरा जेवणाआधी अशा चवदार भजी असतील खायला तर एकदम एकदम भारी होईल
मला हा वहिनी, गरमागरम भजी तर झालीच पाहिजे. हा. भजी. हा. भानू, हा भजी करायला घे. वय करते. भानू, भाजी जरा तिखट असतील तर चालतील हा? वय भानू, हा पापड सुद्धा तळून घे, म्हणजे परत डबल डबल काम नाही होणार है ना? वय भानू, हा जरा पाणी देतेस का ग? हा ए भानू, मला ना तुझ्याशी काही बोलायचंय. या बायकांच्या नादात ना किती कामं करावी लागली आणि त्यांच्या समोर जादू बी करता येत नाही. आता मी मस्त आराम करणार. भानू, भानू, भानू कुठे गेली? मी नाही येणार आता. ही न सांगता कुठे जाते ना काय माहित. मोहनेने लाडावून ठेवले. येऊ दे त्याला, आता तिची सगळी कामं त्यालाच करायला लावते. सोबते काय झालं? अगं भानू, तू एवढ्या सगळ्यांसाठी जेवण केलंस, पण डब्यात सामान तर तसंच आहे. परत तू खीर बनवलीस, आईस्क्रीम केलंस, मग तू परत जाऊन दूध आणलंस का? का परत कुठून आणणार? काहीतरी चेटूक केला असणार. चेटकीणच ना शेवटी. अहो ताई, नुसतं दूध नाहीये, त्या दुधामध्ये ना पाणी मिक्स केलं आहे. चहासाठी ठेवलं आहे म्या. शोभे, ते दूध पिऊ नकोस हं? मला काहीतरी गडबड वाटते. तू आता गप्प बस ना, परत सुरू करू नकोस. ए मदन, मदन. हा ए अंजू आली तुमच्याकडे? नाही, माधुरी आहे का तुमच्याकडे? अंजूच नाही घरात, माधुरी वहिनी कशाला येतील? अरे माधुरी पण नाही घरात. अंजूला फोन करतोय, फोन पण लागण झालाय. चल बघू चल. हा हा, चल चल बघू. ए काका, हा? अरे समीर काका दिसला तुम्हाला? नाही का? मगाशी पटकन येतो म्हणाला, तो कुठे गेला काय माहित. अंजू पण नाही घरात. माधुरी पण नाही. गेले कुठे सगळे? माहित नाही यार. भानू, भानू, अंजू आणि माधुरी वहिनी आलेत का तुमच्याकडे? नाही मग कुठे गेलेत? मग त्या तर म्हणलं होतं तुमच्याकडे जातो म्हणून. भानू, भानू, कचकाला काय झालं? काय का आपला फ्रीज तर बंद आहे. तू आईस्क्रीम कसं बनवलंस? ते म्या अरे मगाशी तर चाळीमध्ये एवढा गोंगाट होता, आता सगळे गेले कुठे? पूर्ण एपिसोड पहा झी 5 वर.